ग्रंथातून संपूर्ण जगताला भगवद्गीतेचं गूढ ज्ञान हे प्राप्त करून दिलं. प्रगट गुहे बोले विश्व ब्रह्मचे केले, अशा प्रकारचं ज्ञान जे नाथपंथामध्ये एका नाथाने दुसऱ्या नाथाला द्यायचं, अशा प्रकारची ही नवनाथाची परंपरा आहे. त्या परंपरेमधून हे ज्ञान सर्वांसाठी खुलं करण्याचं काम हे ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांचे बंधू, त्यांचे गुरु निवृत्तीनाथांना वचन देऊन घेतलेलं आहे. अशा प्रकारचं हे ज्ञान माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये मांडलं आणि त्याचं सार स्वरूप हे पसायदानामध्ये मांडलेलं आहे. त्यामुळे माऊलींचं पसायदान हे खऱ्या अर्थानं जीवन वरदान आहे. हे पसायदान हे जीवन वरदान कसं आहे, या संदर्भामध्ये आपण थोडंसं चिंतन करणार आहोत. अमंत्रम अक्षरम नास्ति नास्ति मूलम अणुषधम अयोग्य पुरुष नास्ति योजकस तत्र दुर्लभा. आपल्या सृष्टीमध्ये अशा प्रकारचं कोणतं अक्षर ज्यापासून मंत्र होत नाही, अशा प्रकारचे कुठल्याही झाडाची मुळी नाही ज्यापासून औषध तयार होत नाही, आणि या जगतामध्ये असा कोणताही व्यक्ती अयोग्य नाही, पण त्याची योजना करणं मात्र दुर्लभ असतं. आम्ही सर्वजण खूपच भाग्यवान आहोत की आम्हाला आमची योजना करणारे तत्ववेत्ते या देशामध्ये उदयाला आले, आणि वेळोवेळी त्या तत्ववेत्त्यांनी आम्हाला जीवन जगण्याचं जीवन शिक्षण दिलं. ज्ञानेश्वर माऊलींचं पसायदान, माऊलींचं ज्ञानेश्वरी, हरिपाठ या सगळ्याचं चिंतन लक्षात येतं की मनुष्याला जीवन शिक्षणाची आवश्यकता आहे. शालेय शिक्षण मनुष्य घेईल, व्यावसायिक शिक्षण घेईल, पण जीवन कसं जगावं, मनुष्याची दिनचर्या, जीवनचर्या कशी असावी, अशा सगळ्या श्वासापासून वर्तनापर्यंत सर्व वर्णन माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये केलं. आणि त्याचं स्वरूप म्हणजे जीवन हे पसायदान जे आहे हे खऱ्या अर्थाने जीवन वरदान आहे, जीवन शिक्षण आहे. आम्ही ज्ञानेश्वरी पारायण योजणारे आणि यामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केवळ एकट्याला उपदेश केला नाही, खऱ्या अर्थात उपदेश सर्वांसाठीच आहे. याचं विस्तृत विवरण माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये मांडलं. आणि तो जो उपदेश आहे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला, तो उपदेश ज्ञानेश्वरांनी आईच्या भाषेमध्ये आम्हाला सांगितलाय. त्यामुळे ते माऊली आणि ती ज्ञानेश्वरी आणि सर्व प्रकारचे प्रयोग हे उपदेश पूर्ण आहे. उपदेश पूर्ण झाला. या सर्व वागयज्ञाचं अमृत मंथनातून जे मिळालेलं सार आहे, जे उत्तरार्थ आहे, ते अमृत म्हणजे पसायदान. ज्ञानेश्वरीच्या सगळ्या या मंथनातून जे अमृत बाहेर पडलं ते पसायदान आहे. अशा या अमृताबद्दल आपण चिंतन करणार. तसं तर विचार केला की माऊलीने पसायदान हे सर्वांसाठी मागितलंय. अलीकडच्या काळामध्ये उपासना पद्धती करताना मम आत्मना स्मृती श्रुती पुराण होतो, मला, माझ्या कुटुंबाला, माझ्या परिवाराला यांना काहीतरी फायदा व्हावा म्हणून आपण अनुष्ठान करतो. पण माऊलींचं हे पसायदानाचं अनुष्ठान हे सर्वांच्या जीवनाला वरदान ठरलेलं आहे. त्यामुळं गीता, ज्ञानेश्वरी काय आहे हे जाणून घेण्यासाठी लोकांची उत्सुकता वाढली पसायदानामुळे. तसा विचार केला तर भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी या सगळ्या मंदिरामध्ये या शिखरावर जायचं पसायदान एक सोपान आहे, एक पायरी आहे. अशा प्रकारची पायरी ही पसायदानातून आपल्याला मिळते. म्हणून सगळीकडे आपण असं म्हणतो की दया करा, दया करा सगळ्यांवर. कोणासाठी काहीतरी मागणं म्हणजे दया करणंच आहे. पण ज्ञानेश्वरीच्या या सगळ्या सारचं स्वरूप जे पसायदानात मांडलेलं आहे, यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे दयेस पात्र असला पाहिजे आणि दया करणारा पात्र असला पाहिजे. ज्याच्यावर आम्ही दया करणार आहोत तोही पात्र पाहिजे, आणि जो दया करतो आहे तोही पात्र पाहिजे. या दोघांची पात्रता जर बरोबर असेल जीवनामध्ये, तर खऱ्या अर्थानेच
माऊलींच्या पसायदानाचा अर्थ व्यतीत. पण मानवी जीवनामध्ये संतांचं योगदान फार मोठे आहे. आपल्या सर्वांमध्ये की सर्वप्रथम महर्षी वेदव्यासांनी ही आचारसंहिता मांडली 4 वेदांमधून. जीवनमान कसं असावं, जीवनचर्या कशी असावी, अशा प्रकारचं सगळं तत्वज्ञान हे महर्षी व्यासांनी वेदांमध्ये विशद केलं. आमचं जीवन म्हणजे तसं झालेलं आहे आजच्या काळामध्ये. माऊलींनी चंद्रमेचे आलांछन म्हणले पसायदानामध्ये, परंतु भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली, अशा प्रकारचं नारायण सुरेंची कविता आहे. परंतु महर्षींनी भाकरीच्या चंद्रापासून आकाशातील चंद्रापर्यंत ज्ञान प्राप्त करून दिलं ते वेद महर्षींनी. वेदव्यास ज्याला म्हणतो, मला व्यासपीठ असं म्हणतो, की भाकरीच्या चंद्रापासून आकाशातल्या चंद्रापर्यंत संपूर्ण तत्वज्ञान हे मांडलं. आणि एवढं करून सुद्धा व्यासांनीच म्हणलं की मी याचा निर्माता नाही, वेद अपौरुषे आहे. संतांचे आपल्या जीवनातील योगदान हे अनन्य साधारण आहे. यामुळे जर प्रातस्मरणीय व ते तदे सदा स्मरणीय असते. अशी आख्यायिका आहे की जेव्हा ज्ञानेश्वरी ग्रंथ माऊलींनी लिहिला आणि त्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पहिलं पारायण झालं, त्या पारायणाच्या नंतर समाप्तीचा कार्यक्रम त्या ठिकाणी हा उत्सव होता. सगळीकडं केळीचे खांब लावले होते आणि रांगोळ्याकडून सगळी तयारी झाली. भक्तांनी एक पालखी आणली. आता पालखीमध्ये ज्ञानदेवांना बसवायचं आणि त्यांची शोभायात्रा करायची, मिरवणूक काढायची. माऊली घरातून बाहेर पडले, मंदिरातून त्यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ डोक्यावर घेतला आणि ग्रंथ पालखीमध्ये ठेवला आणि एका हाताने पालखी उचलली. सगळे भक्त म्हणले, अहो काय करताय महाराज, तुमच्यासाठी पालखी, तुम्ही पालखीत बसा, पालखी तुमच्यासाठी आणली. माऊलीने उत्तर असं दिलं की देवाजवळ आपण कापूर लावतो आणि कापूर लावल्यानंतर श्रद्धेने कापूरनंतर शिल्लक काय राहतं? भक्त म्हणले, काही शिल्लक राहत. माऊली म्हणाले, तो मी आहे. हे मी काही केलेलं नाही, मी संपलेलं आहे, मी देवासमोर समर्पित केले. माझी मानसिकता ही कापरासारखी आहे, त्यामुळं मी काही पालखीत बसणार नाही. आणि माऊलींनी ज्ञानेश्वरी ग्रंथाची पालखी ही वाहिली. सांगायचं तात्पर्य की तत्व श्रेष्ठ आहे, ज्ञान श्रेष्ठ आहे, हे माऊलींनी दाखवून दिलं. आणि म्हणूनच आज इतक्या वर्षानंतर सुद्धा आपण ज्ञानेश्वरीचा आणि पसायदानाचा अभ्यास करू. खरं म्हणजे ही प्रार्थना एका अर्थानं संपन्नतेची प्रार्थना आहे. अशा प्रकारची प्रार्थना सगळ्यांसाठी त्यांनी केलेली आहे. आपल्याकडे वेदामध्ये प्रार्थना सगळ्यांमध्ये की कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम, की तुझ्या हातामध्ये लक्ष्मी आहे, विद्या आहे, गोविंदाचं कर्तृत्वाचं बळ आहे आणि तू प्रयत्न करत राहा. अशा या सगळ्या छोट्या छोट्या प्रार्थनेचा विचार करत असताना पसायदानाची व्याप्ती आपल्या सगळ्यांच्या लक्षात. आणि म्हणून जे का रंजले ते रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. म्हणून ज्ञानदेवांचं वर्णन करताना देव तेथेची जाणावा. खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वर महाराज हे ज्ञानाचे देव होते. व्यक्ती, समाज, राष्ट्राची दयनीय अवस्था ही केवळ दानाने दूर होत नाही. इकडे दानशूर व्यक्ती खूप आहेत, पण तो व्यक्ती, समाज, राष्ट्राची जी दयनीय अवस्था झालेली आहे, ती दयनीय अवस्था केवळ दानाने होत नाही, ती पसायदानाने पूर्ण होऊ शकते. प्रदानम या शब्दाला फार मोठं महत्व आहे. म्हणून पसायदान हे वरदानासारखंच आहे. माऊलींनी पसायदान मागताना ते वरदान म्हणून मागितलंय, केवळ पसायदान नाही मागितलं. याचा अर्थ असा आहे की केवळ दान हे माणसाला कधी पण दयनीय करू शकतं, परंतु वरदान हे माणसाला दयनीय करू शकत. म्हणून वरदान हे एखाद्या गोष्टीला प्रसन्न होऊन दिलं जातं आणि दान हे दुःख आणि दया म्हणून दिलं जातं. जिथे दया आहे तिथं दान द्यावं लागतं. परंतु हे जे वरदान जे आहे हे माऊलींनी जे सगळ्या समाजासाठी मागितलं, हे वरदान प्रसन्नेतून मिळालेलं आहे, दयनीय अवस्थेतून मिळालेलं नाहीये, दया करून मिळालेलं नाहीये. कारण माऊलींनी जो वाघयज्ञ केलाय तो यज्ञ एकदम श्रेष्ठ आहे. वाघयज्ञाचं जे पसाय आहे, जो प्रसाद आहे, ते एका अर्थानं वरदान आहे. म्हणून यामधला दानामधला आणि प्रदानामधला फरक आहे. प्रदानम दानम, वरदानम
अशा प्रकारचं वरदान मागितलं माऊलीने प्रसादनामध्ये मागितलं ते इतरांसाठी त्या समाधान मिळावं. आता समाधानाची व्याख्या करत असताना तुलसीदासांचं वाक्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा त्यांनी रामचरितमानस लिहिलं तेव्हा त्यांनी म्हणलं की स्वांता सुखाय कर्म करणीयम, की तुम्हाला कसं वाटतं, समाज काय म्हणेल. तुलसीदास म्हणले की मला समाधान वाटतं म्हणून ते लिहिलं. याच पद्धतीनं जेव्हा वाल्याचा वाल्मिकी झाला आणि वाल्मिकी ऋषी जेव्हा स्नानासाठी जात होते तेव्हा कौच पक्षाचं जोडपं जेव्हा त्या झाडावर बसलं होत्या, व्याधाने त्या जोडप्यातल्या नर पक्षाला मारलं आणि तिची मादी ती अत्यंत दुःख विवळत होती. त्यावेळेस या वाल्मिकींनी त्या व्याध्याला, त्या शिखरला शाप दिला. महानिषाद पुढचा शब्द आहे संस्कृत मधला, की तुला जीवनामध्ये कधीही समाधान मिळणार नाही. किती मोठा साधा शब्द आहे, परंतु हा शब्द पहिल्यांदा वाल्मिकीने हा त्या व्याध्यासाठी बोललेला शब्द आहे. तुला जीवनात समाधान मिळालं म्हणून समाधान नावाची गोष्ट जी आहे ती सुख आणि आनंदाच्या पलीकडची, म्हणून तसं वर्णन केलेलं आहे. एकदा काशीमध्ये मदन मोहन मालवीय तिथल्या नवाबाला संस्कृत विद्यापीठासाठी निधी मागायला गेले आणि ते झोळी घेऊन गेले होते. आणि ती झोळी घेऊन गेल्यानंतर त्या नवाबाने त्या झोळीमध्ये त्यांचा बूट टाकला एक. मदन मोहन मालवीय नाराज झाले नाहीये. मदन मोहन मालवीयांनी तो त्या झोळीमधला जोडा काढला, एकच बूट होता. आणि भर चौकामध्ये काशीमध्ये त्यांनी सुरुवात केली की हा नवाबाचा बूट आहे आणि याच्यात मी लिलाव करत आहे, बघा कोणाला घ्यायचा आहे. लोक सुरू केले, 10 रुपये 20 रुपये 101 रुपये असं तो सुरू झाला आणि त्याची किंमत वाढत गेली. शेवटी नवाबाला कळालं की मदन मोहन मालवीय ह्या आपल्या एका जोड्याची किंमत चौकामध्ये निलामी करतायत. तर प्रत्यक्ष नवाबाला तिथं यावं लागलं आणि काही लाख रुपयाला स्वतःचाच जोड आपल्याला त्याला विकत घ्यावा लागला. म्हणजे काय परिसीमा असते कुठल्याही प्रकारचं कार्य करण्यास, कुठला आदर्श असतो. हा आदर्श मदन मोहन मालवीयला जो मिळाला तो एखाद्या त्यानं माऊलीकडून, की एखाद्या गोष्टीमध्ये दान न मागता वरदानच कसं मागायचं आणि सर्वांचं भलं झालं पाहिजे, त्यामुळे आपलंही भलं झालं पाहिजे अशा प्रकारचा श्रेष्ठ विचार आहे. म्हणून देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणारचे हातच घ्यावे. याचा अर्थ असा आहे की आपले पण दात्याला दातृत्वाची सवय लागली पाहिजे. हा वसा भारतीय संस्कृतीचा अत्यंत महत्वाचा वसा. कदाचित आपण ती कथा ऐकली असेल की उपनिषदामध्ये ती कथा अशी आहे की वारंवार देव आणि दानवांचं संघर्ष व्हायचं, युद्ध व्हायचं आणि आम्ही श्रेष्ठ आहोत, आम्ही श्रेष्ठ आहोत. समुद्र मंथनामध्ये अमृत मंथन आम्ही खूप मोठा पराक्रम केलेला आहे, आमच्या शक्तीशिवाय ते होऊच शकलं नाही, तेव्हा आम्ही श्रेष्ठ आहोत. मग देवांचे देव आणि ब्रह्मदेवानी सगळ्यांना सांगितलं की तुम्हाला द शब्द आम्ही देतो, या द शब्दापासून तुम्ही चिंतन करा काय करता येईल. मग या द शब्दापासून देवानी दमन नावाचा विचार केला, राक्षसांनी द पासून दया विषय घेतला आणि मानवानी द शब्दापासून दान असा. म्हणजे या गोष्टीचा विचार करत असताना की दया, दमन आणि दान अशा माध्यमातून जीवन जगलं पाहिजे. मनुष्याच्या जीवनामध्ये या तिन्ही अवस्था असतात. मनुष्य असतो त्याच्यामध्ये राक्षसी वृत्ती असती, दैवी वृत्ती पण असती. म्हणून दया, दमन, दान अशा पूर्णत्वानं एका अर्थानं हे वरदान होत असत. म्हणून दया, दमन, दान या तिन्हीचा संगम झाल्यानंतर ते होत. मग या सगळ्या प्रसंगी देवांना आणि दानवांना त्यांनी कोण श्रेष्ठ आहे सिद्ध करण्यासाठी एकत्र जेवायला बोलवतो आणि जेवायला बोलल्यानंतर राक्षसी पंगत पहिल्यांदा बसली, कारण शेवटी ज्याची जास्त हाव आहे त्याला आधी प्राधान्य दिलं जातं. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी दत्त. आणि मग एक सांगितले ब्रह्मदेव की हात वाकवायचा नाही, हात न वाकवता तुम्ही किती पण जेवा. राक्षसांनी हात न वाकवता लाडू वर फेकले, कोणाच्या नाकात गेले, बासुंदी तोंडावर सांडली, कसं तरी सगळे अन्न पदार्थ अस्ताव्यस्त काहीतरी राक्षस जेवले. आता देवांची पंगत सुरू झाली. तर एकमेक राक्षसाप्रमाणे देव एकमेकांसमोर बसले. नियम तोच
हात कोपऱ्यातून वाकवायचा नाही. आणि मग देवाने समोरच्या देवाला तुला काय आवडतं, त्याने लाडू, मग त्याच्या तोंडात लाडू घालवायचं. त्याला बासुंदी, मग त्याने याला खाऊ घालायचं, त्याला खाऊ घालायचं. हात न वाकवता परस्पर देवाने एकमेकाला खाऊ घालायला सुरुवात केली. त्यांचं जेवण संपेपर्यंत राक्षस पळून गेले होते. त्यांच्या लक्ष या परिचयामध्ये हात दिला, नापास झाला. त्यामुळं देण्याची संधी ही दातृत्व भाव वृत्ती कायम ठेवतो. मनुष्याने काय द्यायचं, निरंतर दान काय करायचं, तर या पसायदानं एक शिकतात की दातृत्वाचा भाव, ही दातृत्वाची जी वृत्ती आहे ती कायम जर जिवंत ठेवायची असेल तर पसायदान नेहमी वाचलं पाहिजे, म्हणलं पाहिजे. देणाऱ्याने व घेणाऱ्याने कृतज्ञतापूर्ण असलं पाहिजे. म्हणजे घेणारा एक कृतज्ञ असला पाहिजे, देणारा एक कृतज्ञ असला पाहिजे. तो कृतज्ञ झाला नाही पाहिजे आणि देणाऱ्याला अहंकार झाला नाही पाहिजे. अशी सगळी पार्श्वभूमी या पसायदानाच्या पाठीमाग आपण चिंतन करू. पण एक वैशिष्ट्य असं आहे की मनुष्य कोणाला मागतो आणि मनुष्याने व्यवहारात कोणाला मागितलं पाहिजे हे लक्षात घे. मी त्यांच्याकडे गेलो होतो पण त्यांनी दिलं नाही. आता आमच्या घरी पाहुणे आले आणि आमच्याकडे दूध नाही. मी शेजारी पावशेर दूध लावलेलं असलं, मला माहिती आहे आमचा दूधवाला तिथं पावशेर दूध देतो, तर त्या घरामध्ये जाऊन आपण दूध मागणं किती योग्य आहे. असं म्हणतं की आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येईल. म्हणून पसायदानाचा विचार करत असताना व्यवहारात जो सक्षम आहे त्यालाच लोक मागतात आणि देतातही. जो सक्षम आहे त्याला लोक मागतात आणि जो सक्षम आहे तो घेऊ शकतो. घेणारा आणि देणारा दोन्ही सक्षम पाहिजे. देणारा सक्षम आहे, घेणारा सक्षम, कारण घेणारा पण इथेच द्यायचं आहे. घेणं देणं या दोन्ही गोष्टी सक्षमतेच्या एका अर्थानं सूत्रामध्ये बसल्या पाहिजे. पण पसायदानाचं चिंतन करतात ते लक्षात येत. पण हे लक्षात आहे की आहार, निद्रा, भय, मैथुनांच्या या मर्यादा प्राण्यांनी ठेवलेल्या आहे. परंतु मनुष्याला सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की मनुष्य हा स्वैर वागत चाललेला आहे. पसायदानाच्या मागण्यामधून लक्षात आहे की परोपकाराय पुण्याय पापाय परपीडा, की परोपकार करण्यामध्ये पुण्य आहे पण दुसऱ्याला पाप देण्यामध्ये, परपीडा देण्यामध्ये पाप आहे. मग भोगी तो रोगी, त्यागी तो योगी, अशा प्रकारची दृष्टी ही पसायदानामधून मिळते. वास्तविक पाहता देव विलासित्वाचं दमन करून दानवाने क्रूरपणा सोडला पाहिजे, दया केली पाहिजे आणि मानवाने संग्रहित न करता दान केलं पाहिजे. देवाने विलासीपणा सोडून दमन केलं पाहिजे, दानवाने क्रूरता सोडून दया केली पाहिजे आणि मानवाने संग्रह सोडून दान केलं पाहिजे. अशा प्रकारची संकल्पना या पसायदानाच्या पाठीमाग आहे. म्हणून अशा प्रकारचे चिंतन या ठिकाणी मांडले. ब्रह्मांड निर्मितीचा विचार करत असताना नासदीय सूक्तामध्ये ऋषी मुनींनी देणगीचा उच्चार केला. तत्व, इच्छा, अधिष्ठान आणि संकल्प अशा प्रकारचा ब्रह्मांड निर्मितीच्या या नासदी सूक्तामध्ये वर्णन केलं. म्हणून सगळ्यात सुप्रीम मन आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. शास्त्रकार असं म्हणले की मन आणि ब्रह्म एकच आहे. म्हणून पिंडी ते ब्रह्मांडीचे म्हणलं गेलं. अशा प्रकारच्या मनाची व्याप्ती ही ब्रह्मांडा एवढी व्हावी म्हणून माऊलींनी पसायदानामध्ये याचं वर्णन केलं. अशा प्रकारचा प्रत्येकाचा आत्मा हा उन्नतच होत गेला पाहिजे, त्या मनावर संस्कार झाले पाहिजे, अशा प्रकारचं वर्णन या पसायदानामध्ये आपल्या लक्षात येतं. सर्व माझ्यासाठी आहे, मी कोणासाठी नाही असं न करता मी सर्वांसाठी आहे, अशा प्रकारचं चिंतन या पसायदानामध्ये मांडून पसायदानाची पार्श्वभूमी आपण विचार करू. ज्ञानेश्वरांनी वाग्यज्ञ पूर्ण करताना ज्ञानेश्वरीच्या उपसंहारामध्ये ही श्री गुरूंकडे प्रार्थना केली. दान देणाराच मार्गदर्शक असतो, वसाय प्रसाद सर्व दृष्टीने स्वतःसाठी नाही तर साथ दुसऱ्यासाठी साथ देणारा. म्हणून प्रसाद वाटप का करायचं की परमेश्वराने साथ घातलेली आहे, त्याला साथ घातल्यानंतर त्यांना जे काही दिलेलं आहे मी आता वाटतोय सगळ्यांना. म्हणून प्रसाद, म्हणजे पर साथ देणे, दुसऱ्याला साथ दिली पाहिजे. दुसऱ्याला दिला त्याचं प्रतीक काय आहे? त्याचं प्रतीक आहे प्रसाद, त्याचं प्रतीक आहे पसाय.
स्वस्वत्वापादान पूर्वक परसंवत्तु पादान परसंवत्तु पादान दान, प्रसाद रूपी दान हे मोक्षाचं साधन मानलेलं आहे शास्त्रामध्ये. म्हणून शारीरिक, बौद्धिक, मानसिक, भौतिक, आध्यात्मिक विकास करण्यासाठी, स्वतःचा अर्थ मोक्ष इतरांना पूर्ण करण्यासाठी प्रसादस्तु प्रसन्नता, दान देणारा घेणारा हा यांच्या असमाधानातून प्रसन्नता उत्पन्न झाली. म्हणून विश्वाच्या कल्याणासाठी वरदान म्हणून प्रार्थना ही माऊलींनी मागितली. म्हणजे प्रसंग असा आहे की विवेकानंदांच्या जीवनामध्ये 18 विश्व दारिद्र्य आणि त्यांना कालिका देवी प्रसन्न होती रामकृष्णांच्या गुरुकृपेमुळे. मग ते रामकृष्ण नेहमी म्हणायचे की मला जेवायला मिळत नाही, कपडे नाहीये, काय खाऊ, उपाशी आहे. मग रामकृष्ण असं म्हणायचंय की तुला देवी रोज प्रसन्न होती कालिका, तिला तू मागत जा, मला मागतो कशाला, तुला आता देवीपर्यंत पोहोचवलंय. आणि जेव्हा जेव्हा विवेकानंद ध्यानात बसायचे तेव्हा देवीला ते म्हणायचे ज्ञान दे, चारित्र दे, वैराग्य. रोटी कपडा और मकान मिल गया तो दुकान. अलीकडच्या काळामध्ये जर देव प्रसन्न झाला मी तसं मागू. परंतु विवेकानंदाचं जे वैराग्य होतं ते एका अर्थानं जीवनाच्या तत्वाशी तडजोड नाही. जे जीवन आपल्याला जगायचंय त्या तत्वाशी तडजोड विवेकानंदाने केली नाही. हा सगळा विचार करत असताना पसायदानामध्ये जे वर्णन केलेलं आहे त्याचं चिंतन खूप सूक्ष्म आहे. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरीमध्ये 6व्या अध्यायामध्ये आणि हरिपाठाच्या 26व्या श्लोकामध्ये मानवी जीवनाची कल्पना मांडली की तुम्ही निसर्गाकडून काय घेता. तर आपण अजपाजप करतोय रोज. 1 मिनिटामध्ये 15 श्वास, 1 तासात 900 श्वास आणि 24 तासामध्ये 21,600 वेळेस आपण श्वास घेतो. वरदानंद भारती असं म्हणतात की पृथ्वीचा रिधम असाच आहे जसा मनुष्याच्या श्वासाचा रिधम आहे. म्हणून हे जे श्वास आहेत 1 मिनिटात 15, 1 तासात 900 आणि 24 तासात 21,600 ही श्वासांची आपल्याला आपल्या कर्मसिद्धांताने दिलेली देणगी आहे. ज्या प्रकारची कर्म केलेली आहेत त्या प्रकारचे त्यानुसार आपले श्वास आपल्या बँकेमध्ये जमा आहेत. ते श्वास किती खर्च करायचे काय नाही हे आपलं महत्व. म्हणून धोंडा महाराज देगलूरकरांनी या संदर्भात अत्यंत विस्तृत लिखाण केलेलं आहे. त्रिवार ओंकाराचं वर्णन करताना उ म या सगळ्याचं वर्णन केलं की कंठामध्ये हृदयामध्ये कशा प्रकारचा उच्चार झाला पाहिजे. म्हणून जीवन कसं जगावं हे समजावतो तो खरा विद्वान. विचार कृतिशील बनवतो तेव्हा त्यास म्हणतात ज्ञान. आणि ज्ञानात जेव्हा अनुभूती येते त्याला म्हणतात बोध. प्रसादाचं वैशिष्ट्य असं आहे की जीवन कसं जगावं हे समजावं, समजवतो, आपल्याला समजून सांगतो, त्याला विद्वान असं म्हणतात. विचार कृतिशील बनवतो तेव्हा त्याला ज्ञान असं म्हणतात. आणि ज्ञानाच्या जेव्हा मनुष्याला अनुभूती येते तेव्हा त्याला बोध असं. अशा प्रकारचा बोध माऊलींनी जो ज्ञानेश्वरीत मांडला तोच पसायदानामध्ये मांडला. म्हणून ज्ञानाचा जीवनात साक्षात्कार होणं याचंच नाव विज्ञान. त्यात लोकमत नाही. अलीकडच्या काळामध्ये लोकशाहीमध्ये फार चर्चा झाली. ज्ञानेश्वरीवर याच्यावर अनेकांनी मीमांसा केली. म्हणून की ज्ञानाचा जीवनात साक्षात्कार होणं यालाच विज्ञान असं म्हणतात. यात लोकमताचा काही संबंध नाही, कारण शास्त्रज्ञांचा अभिप्राय अत्यंत महत्वाचा असतो. संत हे शास्त्र तज्ञ आहे. अशा प्रकारचा उपचार वरदानंद भारतीने केलाय पसायदानाच्या बाबतीत. म्हणून सदा संतापाशी जावे, त्याच्या जवळी बैसावे. उपदेशन तरी देती तरी ऐकाव्या त्या गोष्टी, त्याची उपदेश होती त्याही कष्ट नष्ट होते असं म्हणले. म्हणून आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषोणी मज द्यावे पसाय दान. विश्वात्मक शक्ती जी आहे ती सगळ्यांची अधिष्ठायी देवता आहे. अशा अधिष्ठायी देवताला विश्वात्मक देवाला साकडं घालतायत माऊली आपल्या बंधूच्या माध्यमातून की त्या कणाकणामध्ये तो भरलेला आहे. विश्वात्मकेचा अर्थ विश्वाच्या कणाकणात भरलेला आहे. माझ्या भगवंता, माझ्या वाणीचा यज्ञ तुझ्या कृपेमुळे अखंड चालू. बघा माऊलींचं वर्णन असं की मी एवढं केलंय आणि मला तो हे दे असं नाही, की या विश्वात्मक विश्वाचा कणाकणामध्ये तू भरलेला आहेस
भरून राहिलेला आहे. माझ्या भगवंता, माझ्या वाणीचा यज्ञ तुझ्या कृपेमुळे अखंड चालू. तुझ्या कृपेशिवाय माझा वाघ यज्ञ पूर्ण झालेला नाही. मी वाघ यज्ञ पूर्ण केला, मला आता तू काहीतरी दे असं नाहीये. तुझ्या कृपेने वाघ यज्ञ पूर्ण झालाय. या यज्ञाला आपण प्रसन्न व्हावं आणि मला प्रसादाचं प्रसादन द्यावं असं माऊली पहिल्या श्लोकात म्हणतात. म्हणून विश्वात्मक शक्ती ही आदिष्ट देवता आहे आणि जीवनात व्यापकता यावी, व्यक्तित्वाकडून आजच्या परिभाषेमध्ये व्यापकत्वाकडे गेलं पाहिजे, अशा प्रकारचं माऊलींचं अजब ग्लोबलायझेशन या मनाच्या या प्रसादनामध्ये. म्हणून ग्लोबलायझेशनचा विचार करताना इंडिव्हिज्युअल विषयच नाही. इंडिव्हिज्युअलिटी ही अत्यंत घातक आहे, राष्ट्राकरता, कुटुंबाकरता, समाजाकरता. व्यक्तित्वाचा विकास तर झाला पाहिजे, पण तो समाजासाठी झाला पाहिजे. म्हणून इंडिव्हिज्युअलिटी अत्यंत घातक आहे. ग्लोबलायझेशनचा मग अलीकडच्या काळामध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन खऱ्या अर्थाने आणि म्हणून द्रष्टे वैदिक ऋषी पण म्हणतात ऋणवंत विश्व मार्य. आम्हाला सगळं विश्व आर्यमय करायचंय. आर्यमयचा अर्थ बलवान करायचंय, संपन्न करायचंय. 100 वर्षापूर्वी गुलाब महाराज म्हणाले होते उद्याचा धर्म. माऊलींनी म्हणले आता विश्वात्मके देवे. याचा संदर्भ गुलाब महाराजच्या चिंतनामध्ये येतो. ग्लोबलायझेशन याचा अर्थ विज्ञानाचं अध्यात्मामध्ये रूपांतर. म्हणून उद्याचा धर्म हा विचार करत असताना गुलाब महाराजांनी अंध असून सुद्धा फार मोठं चिंतन मांडलं. विज्ञान शक्ती युक्तीने बाह्य जीवन सुधारत, मनुष्याचं जीवन जे सुधारतं ते शक्ती आणि युक्तीने सुधारतं. विज्ञानाची शक्ती आणि विज्ञानाची युक्ती या दोन्हीमुळे मनुष्याचं बाह्य जीवन सुधारतं. पण प्रज्ञान म्हणजे काय, तर मनुष्याचं आंतरिक जीवन आणि आत्मीयता. माऊलींनी ते व्यक्त केलेलं आहे. माऊलींच्या या सगळ्या ज्ञानेश्वरीमध्ये आणि प्रसादनामध्ये विज्ञान आणि प्रज्ञान लपलेलं आहे. वैज्ञानिक दृष्टी आणि आध्यात्मिक दृष्टी. म्हणून आंतरिक जीवन ही आत्मीयता आहे. माऊलींचं जे साकडं घालणं आहे, आई तू सांगितलेलं काम मी पूर्ण केलं, आता मला खाऊ दे. तुझं काम मला सांगितलेलं आहे, मी पूर्ण केलेलं आहे, आता मला खाऊ दे, आता मला प्रसाद द्या. अशा लढीवाळपणे माऊलींनी या प्रसादनामध्ये मागणी केलेली आहे. तो सर्वांना वाटायचा आहे, मला प्रसाद दे. समुत्कर्ष निश्रेय, उत्कर्ष झाला पाहिजे माझा, पण तो समुत्कर्ष झाला पाहिजे, सगळ्यांचा सोबत झाला पाहिजे. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची के, सगळ्यांना ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. पण समुत्कर्षामध्ये उत्कर्षानंतर समुत्कर्ष आणि समुत्कर्ष करताना निश्रेयसता. मला एखादी वस्तू मिळाली आहे, मी ती अनेकांना दिली आहे, पण ती मी दिली आहे अशी भावना मनात न राहणं, त्याला म्हणतात निश्रेयसता. मी कुठल्या प्रकारचं श्रेय घेणार नाही. किती अवघड विषय. स्वतःचा उत्कर्ष करायचा, स्वतः पण पैसे कमवायचे, इतरांचा उत्कर्ष होणे ते खर्च करायचे आणि ते मी केलंच नाही असं म्हणायचं, याला म्हणलंय निश्रेयसता. म्हणून समुत्कर्ष निश्रेयस म्हणलंय. अशा प्रकारचे निश्रेयसता जीवनामध्ये अनेकांनी अंगीकार. मुळामध्ये दातृत्वाची भावना अंतःकरणात निर्माण होणं हा मूळ उद्देश आहे. म्हणजे फार एक जुनी कथा अशी, लहान मुलांना नेहमी सांगतो सत्य कथा. एक छोटा मुलगा होता आणि त्याला आईने बोलवलं, सांगितलं की हे 2 लाडू घे, मोठा लाडू तू खा आणि छोटा लाडू जो आहे ते आपल्या भांडे घासणाऱ्या ती मजुरीने आहे तिच्या मुलाला दे. तो छोटा मुलगा बाहेर गेला आणि लवकर परत आला. आई म्हणजे एवढा मोठा लाडू कसं काय खाल्ला? मुलाने सांगितलं मोठा लाडू त्या मजुरणीच्या मुलाला दिला आणि छोटा लाडू मी खाल्ला. आई म्हणे असं काय केलं? त्याने सांगितलं तो मुलगा खूप अशक्त होता, तो उभा राहू शकत नव्हता, म्हणून त्याला मोठा लाडू दिला, छोटा लाडू मी खाल्ला. असा जो छोटा मुलगा होता त्या मुलाचं नाव होतं न्यायमूर्ती रानडे. न्यायमूर्ती रानडेंना लहानपणी कळालं की जो वंचित आहे त्याला आधी दिलं पाहिजे. आणि ती जी न्यायमूर्तीची जी भावना होती ती भावना प्रसादनामध्ये एका अर्थानं व्यक्त झालेली आहे की जे जे वंचित आहे त्याला मी दिलं पाहिजे, अशा प्रकारची भावना ही अत्यंत महत्वाची. आता हा जो शब्द माऊलीने म्हणलेला आहे आद्य परब्रह्म, जो आता याचा अर्थ तो आजही आहे, तो साक्षी आहे.
आत्ताच मी आलो. तुम्ही कधी आला असं म्हणल्यानंतर आम्ही आमचं अस्तित्व सिद्ध करून मी आत्ताच आलो, याचा अर्थ मी आलेलो आहे. हे सांगताना मला तसं बोलणं आवडत नाही. मी आत्ताच आलो, मी आत्ताच आलो. जरी तो 2 तासापूर्वी आला तरी आता म्हणजे काय? आद्य परब्रह्म विश्व निर्मात्याला एका अर्थानं आता असं म्हणले. अद्वैत प्रत्येक जीवाचा आधार देह नाही, मन व्यापक झालं पाहिजे. आणि म्हणून समजावून सांगणं नाही, आत्मसात देणं, आत्मवत सर्व भूतेशी मानसिकता निर्माण होणं, असा सगळा गर्भित अर्थ आता मग येईल आपल्याला. आपण असं म्हणतो की आता दे, आई म्हणते आता देत नाही. आता देत नाही याचा अर्थ असा की ती नंतर देणार. लक्षात घे की आता दे पण आता देणार नाही असा जेव्हा म्हणते याचा अर्थ ती नंतर देणार. अशा प्रकारचा भाव एका अर्थानं सोपा आता विश्वात्मकेचा विचार करतात मांडलेला. हा विचार करताना द्वैत आणि अद्वैत हे भगवंतापासून निर्माण झाले खरंय, एकापासून 2 झाले, पण आपण मूळ स्वरूपापासून बाजूला जातो तेव्हा एका अर्थानं द्वैत होत. हे माऊलींना मान्य नाही. द्वैत अद्वैत भगवंतापासून झालेच असले तरी, एकापासून 2 झाले असले तरी आपण मूळ स्वरूपापासून बाजूला जाऊ नये. आणि जेव्हा मनुष्य जातो तेव्हा तो द्वैत होतो. आणि मग मायेत सापडलं नाही तर अद्वैतातच राहता येईल. मनुष्य मायेत सापडला तर तो द्वैत होतो. मी वेगळा आहे म्हणून सांगतो. म्हणजे प्रॉपर्टी जेव्हा एखादा व्यक्ती कमवतो त्या मोहात अडकून सांगतो मी वेगळा आहे, ते आमचे भाऊ आहेत. परंतु मायेत जो मनुष्य सापडत नाही तो खऱ्या अर्थानं अद्वैत्वामध्ये राहू शकतो. आणि अद्वैत्व हे माऊलींनी 5000 मध्ये विशद केलं. पण मायेचा जोर संकल्पना विकल्पात आणतो. भगवंताच्या नामाचं मोबदल्यात अपेक्षा नाहीये, लक्षात घेतलं पाहिजे. समाधान पूर्णत्वाचा स्वभाव आहे. पूर्णत्व मनुष्याला जीवनाला कधी घर घेतलंय, बंगला घेतलाय, विवाह झाले, मुलं बाळ झाले, हे पूर्णत्व नाहीये. जरी आम्ही एक एक गोष्टी पुरवत गेलो, ज्या गोष्टी आम्ही पुरवत जातो आम्ही पूर्णत्व असं म्हणतो, तसं नाहीये. तर समाधान हे पूर्णत्वाचा स्वभाव आहे. म्हणून जेव्हा समाधान प्राप्त होतं तेव्हा खऱ्या अर्थाने पूर्णत्व प्राप्त होतं. पूर्णात पूर्ण मुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. खरा धर्म उपासनेशी निगडीत नाही तर नीती आणि अध्यात्म याचा संयोग आहे, लक्षात. विश्व स्वधर्म सूर्य पाहो. हा जो विश्व स्वधर्म जो आहे तो स्वधर्म कशाशी निगडीत आहे तर एका अर्थानं उपासनेशी निगडीत नाही तर नीती आणि अध्यात्म याच्याशी संयोग आहे. तो स्वधर्माची व्याख्या करताना नीती काय अधर्माने वागतो असं म्हणतो नाही, तो नीतीनं वागलं पाहिजे. मग नीती कथा आल्या, न्याय दिला, कुठल्या व्यक्तीला न्याय देणं म्हणजे नीती आहे. अनिती म्हणजे अन्याय आहे. या नीती कथा आपल्याकडे आल्या, हिसाब नीती असेल, पंचतंत्र असेल. म्हणून नीती आणि अध्यात्म याचा संयोग म्हणजे एका अर्थानं स्वधर्म आहे, खरा धर्म. तो उपासनाशी निगडीत नाही आहे. उपासना पद्धतीने धर्माची उपासना पद्धती नाही, धर्म होते नीती त्याची. म्हणून देवाची रचना अजब आहे. आपण आपली पाठ थोपटून घेऊ शकत नाही, स्वतःला लाथ मारू शकत नाही. जीवनात आवश्यकता आहे ती हितचिंतकाची आणि निंदकाची, दोन्ही गोष्टी. खरं म्हणजे आपण आपली पाठ थोपटून घेऊ शकत नाही आणि आपण आपल्याला लाथ मारू शकत नाही. मग आवश्यकता काय आहे तर आपली पाठ थोपवून घ्यायची म्हणजे हितचिंतकाची आवश्यकता आहे. आणि आपले काही चूक होत असेल आपल्याला शिष्य निंदकांची आवश्यकता. म्हणून माऊलींच्या पसायदानाचा अभ्यास करता असं लक्षात आहे की माऊलींनी जे भोगलं, जे लोकांनी वाईट टाकलं, या सगळ्याचा कुठलाही लवलेश त्यांच्या पसायदानामध्ये दिसत. ज्ञानेश्वरीमध्ये एकही ओवी अशी नाहीये की ज्याही ज्ञानेश्वरांनी जो अन्याय झाला, दुःख झालं, अत्याचार झाला, त्याचा उल्लेख कुठेही माऊलींनी केलेला नाही. उपवास करून देव जर खुश होत असेल तर जगात अनेक लोक उपाशी आहेत, पण हे सगळे भिकारी सर्वात जास्त सुखी असले पाहिजे, उपास करतात. परंतु वंचितांना देण्यास सुख आहे, खुश होतं मनुष्य, ते खरे समाधान. वंचितांना देण्यास समाधान आहे, नाही तर मग त्यांनी इतकीच उपास केला त्यांना ते भेटायला पाहिजे. मानवी जन्म हा भगवत स्वरूपात विलीन व्हावं हे उद्दिष्ट आहे. भक्ती करत जगणं
आणि व्यापकत्वात लीन होणं, यासाठी मौलिक प्रसाधन मांडलेलं आहे. म्हणून संकुचित विचार नाही, माझे ते माझे आणि तुझे माझे असा विषय नाही. स्वकर्माने सेवा करणं, मैत्रीकरण, संगतीकरण, या सगळ्याला वाग्यज्ञ असं म्हणलेलं. सत्कर्माने सेवा करावी, मैत्रीकरणही झालं पाहिजे. भूता परस्पर जणू मैत्र जीवांचं, मैत्रीकरणाला माऊलींनी अत्यंत प्राधान्य दिलेलं आहे. मैत्रभाव जो असल्याशिवाय जीवन शिक्षणच पूर्ण होऊ शकत नाही. आणि संगतीकरण म्हणलंय की संगती चांगली पाहिजे, मैत्री करणं पाहिजे, संगती चांगली पाहिजे, सेवाभाव असला पाहिजे, अशा प्रकारचा वाग्यज्ञ केला. त्यामुळं या वाचा स्मृतींना आणि श्रुतीमध्ये आणणं हे सोपं. वाग म्हणजे काय, तर वाचा आणि स्मृतींना श्रुतीमध्ये आणणं हे साधन एका अर्थानं खूप अवघड आहे. मन अधिक बुद्धी आणि मग त्याचं ज्ञानरूप परिवर्तन होत असतं. माऊलींचं चिंतन इतकं कठीण नाहीये, परंतु त्या संदर्भातले प्रत्येकाने विविध प्रकारचं चिंतन मांडलं. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांच. इकडे तर भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये जे म्हणलेलं आहे त्याच्या उलट माऊली पसायदानामध्ये म्हणतात, परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थय संभवामी युगे. म्हणजे इकडे श्रीकृष्ण एका अर्थाने शिक्षा करायचं म्हणतात आणि तिकडे माऊली सांगतात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्पर जोडो मैत्र जीवांची. म्हणजे माऊली ईश्वराकडे काय म्हणतात की जे दुष्ट प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यातला वाईट प्रवृत्तीचा नाश कर. कारण कुठलाही मनुष्य हा कधीच वाईट नसतो. त्याचे गुण वाईट असू शकतात, त्याची वृत्ती वाईट असू शकते, फक्त ते जर काढून टाक, दुष्ट प्रवृत्ती काढून टाकल्यावर त्यांच्यात म्हणजे सत्कर्माची वाढ कर. हे जर केले नक्कीच या पृथ्वीवर सगळे जीव प्रेमळ होतील. इतकी व्यापकता माऊलींनी या जे खळाची व्यंकटीमध्ये सांगितली की नाही, त्यांच्यामधला वाकडेपणा गेल्यानंतर ते एकमेकाला सहाय्यभूत होऊ शकतात. माऊली म्हणतात, दुर्जनांची खलवृत्ती जावी, विद्या ऐश्वर्य बुद्धी संपन्नता पाहून क्रोध जे स्वहित प्रकृती परहित संस्कृतीमध्ये नाही ते करू नये. विकृती ते खल आणि सज्जन सत्कर्मात रथ. विकृती जर गेली तर हे सज्जन सत्कर्मामध्ये रथ पाहावे. म्हणजे अलीकडच्या काळात विचार केला की सज्जन, दुर्जन आणि सृजन, तर एक वेळ दुर्जन सुद्धा सृजन होऊ शकतो, पण सज्जन माणसं सृजन व्हायला तयार नाही. मी आणि माझं बरं, मी कोणाचं वाईट केलं नाही असं करून जमणार नाही, तर मला सृजनता उत्पन्न करावी लागेल, तर स्वर्गाची निर्मिती होऊ शकते, खऱ्या अर्थानं पसरण्याचा अर्थ पूर्ण होऊ शकतो. म्हणून सज्जन आणि सृजन झालं पाहिजे, तरच दुर्जनांवर आपण विजय प्राप्त करू शकतो. भूता परस्पर एकूण. म्हणून प्रकृती ज्याला खरं म्हणलं की सत्कर्मामध्ये रती वाढावी आणि लोकांची देहनिष्ठा कमी व्हावी, देहातीत अवस्था लोकांची झाली पाहिजे. ही फार मोठी गोष्ट आहे. पुढे मावळे म्हणले भूता परस्पर जडो. याचा अर्थ काय, तर जे पंचमहाभूत आहे, आप तेज वायू पृथ्वी आकाश, या पंचमहाभूतांशी त्याची मैत्री व्हावी. अलीकडच्या काळात बघा, जलमित्र आपण म्हणतो, पक्षी मित्र म्हणतो, वनमित्र म्हणतो, पृथ्वी मित्र म्हणतो. याचा अर्थ असा की मित्र याचा अर्थ मैत्रभाव जोडणारे. जलमित्र पाणी दूषित होऊ देत नाही, वायू मित्र वायू दूषित होऊ देत नाही. असं जे भूता परस्परे जडो म्हणलं की ते पंचमहाभूतांशी मैत्री झाली पाहिजे, आपले पण आजार कमी होतील. आता आपलं युरिन आणि ब्लड का चेक करतात, जलतत्व खराब झालं, एखाद्या माणसाला गाठ आली त्याच्या मांसाचं तपासणी करतात, त्याला कॅन्सर होतं, पृथ्वी तत्व खराब झालं, खत पृथ्वीमध्ये घातली, दमा झाला, अटॅक आला, पॅरालिसिस झालं, तर वायू तत्व खराब झालं, मूलबाळ होत नाही, अक्षरात उष्णता वाढली, अग्नितत्व खराब झालं. आप तेज वायू पृथ्वी आकाश, ही सगळी पंचमहाभूत आहे. त्या पंचमहाभूतांशी यांची मैत्री झाली पाहिजे, असं माऊलींनी पसायदानामध्ये म्हटलं. सृष्टीचं रक्षण, पर्यावरणाचं शोषण नाही, दोहन झालं पाहिजे, हा मुद्दा त्यातलं लक्षात घेतला. केवळ भूता परस्परे जर मैत्री त्याचा अर्थ असं नाही, ते सगळं झालं पाहिजे. आता प्रामुख्याने बघा ना, SO2 ऑक्सिजन हा जळणार आहे
हायड्रोजन हा जाळणार आहे, म्हणजे ऑक्सिजन हा जाळणार आहे आणि हायड्रोजन हा जळणार आहे. पण या दोघांचा जर संयोग झाला, मैत्रभाव झाला, तर पाणी तयार होतं आणि पाणी आग विझवतं. लक्षात घ्या. म्हणजे अशा प्रकारचा जाळणारा आणि जळणारा एकत्र जर आला तर तो विझवणारा होऊ शकतो. म्हणून माऊलींचं जे मांडलेलं जे ज्ञान आहे ते एका अर्थानं विज्ञानवादी आहे. म्हणून भूता परस्परे जणू मैत्र, जेव्हा इतक्या प्रकारचं मैत्र की हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन्ही गोष्टी आहे, एक जळणार आणि एक जाळायला मदत करणार आहे, हे जर एकत्र आले तर कोणाला जळू देणार नाही, जळणारा विझू शकतो. अशा वैज्ञानिक दृष्टिकोनातून पसायदान माऊलींनी मांडलं. म्हणून भूता परस्परे जळो याचा अर्थ असा आहे की संयोग व्हावा आणि संयोग झाल्यानंतर ते मैत्रभाव, हायड्रोजन वायूचा जर मैत्रभाव निर्माण झाला तर पाण्याची निर्मिती होईल आणि अग्नी विझवता येईल. इथपासून फार मोठं सैद्धांतिक भूमिका पसायदानामध्ये माऊलींनी मांडली. कोणाही जीवाचं न घड मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, अशा प्रकारचं वर्णन मांडलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ एक सांगायचं म्हणजे प्रसंग असं सांगणार आहे की एकदा श्रीकृष्ण, बलराम आणि सात्विकी तिघजण वनविहाराला निघाले आणि रात्र झाली. एका झाडाखाली मुक्काम करायचं ठरलं. पहिला प्रहर हा बलरामाने जागायचं ठरलं आणि दोघांनी झोपायचं ठरलं. बलराम जागे राहिले. तेवढ्यात रात्री ब्रह्मराक्षस आला आणि ब्रह्मराक्षाने बलरामाशी वाद घालायला सुरुवात केली. वाद करता करता मुष्टियुद्ध सुरू झालं आणि घनघोर युद्ध झाले. बलराम जखमी झाले आणि जखमी झाल्यानंतर ते बघितले की आपला प्रहर संपलेला आहे. ते झोपी गेले. तर त्याने सात्विकीला उठवलं. सात्विकी उठलं, पण सात्विकीशी त्या ब्रह्मसंबंधाने पुन्हा चर्चा केली. त्यात पुन्हा वाद झाला आणि मग सात्विकी पण जखमी झाला. त्याच्या प्रहरामध्ये युद्ध संपलं, तोही झोपी गेला. त्यांना श्रीकृष्णाला उठवलं. आता श्रीकृष्ण उठले आणि मग नंतर सकाळ झाली. तर बलराम आणि सात्विक असं म्हणाले की तो ब्रह्मराक्षस कुठे आहे? श्रीकृष्ण हसून म्हणाले, मी माझ्या उपरण्यात बांधून ठेवलाय. दोघांना खरंच कळलं, अरे आम्ही त्याच्याशी जेव्हा लढलो तेव्हा तो इतका 10 पुरुष उंच होता, बलदंड होता, त्याला आम्ही लढू शकलो नाही आणि तू त्याला उपरण्यात बांधलाय. श्रीकृष्ण असं म्हणाला की ब्रह्मराक्षसाच्या तू खूप ज्ञानी असतो, त्याच्याशी चर्चा करताना मी त्याला म्हणत गेलो की मला हे कळत नाही, मला हे माहित नाही. इतका तो मोठा झालेला लहान होत गेला. त्याचा अहंकार कमी होत गेला आणि तो शेवटी लहान झाला आणि मी त्याला आता उपरण्यात बांधला. तुम्ही उलट केलं की तुम्ही त्याला चॅलेंज मध्ये त्याचा अहंकार वाढवला, तुमच्या जीवावर बैत. म्हणून कोणतीही गोष्ट करत असताना भूता परस्परे जणू मैत्र जीवांचा विचार करत असताना अशा प्रकारचा मैत्र भाव जो श्रीकृष्णाकडे होता तो बलराम आणि सात्विकीकडे नव्हता. म्हणून कुठल्या मोठ्या प्रकारचं जरी संकट आलं तरी सुद्धा मैत्रभाव उपयोगी पडतो. म्हणून भूता परस्परे जणू मैत्र जीवन असं म्हणलेलं आहे. म्हणून व्यापकतेमधून विवेक उत्पन्न होतो आणि विवेकामुळे वैराग्य उत्पन्न होतो. पसायदानाचा उद्देशच असा की मनुष्याचा विवेक वाढला पाहिजे. विवेकामुळे वैराग्य येईल आणि वैराग्यामुळे मनुष्याला एका अर्थानं व्यापकता निर्माण होईल. आणि म्हणून काही खरं परब्रह्मच एक खरं आहे, अशा प्रकारचं चिंतन हे माऊलींनी याच्यामध्ये मांडलेलं आहे. एक प्रसंग असा आहे, एक लहान मूल आईला म्हणाला पोळी दे. आई म्हणाली 2 रुपये घे आणि तू विकत आण. त्या काळात नव्हतं. आधी 2 रुपये घे आणि कोळशी आण, स्वयंपाक करायचा कोळशी घेऊन. आणि मग तो कोळशेवाल्या आजीकडे तो मुलगा गेला. त्या आजीनं कोळसा दिला आणि त्या आजीनं आपल्या नातवाची आठवण झाली. आणि नातवाची आठवण झाल्यामुळे त्या मुलाच्या गालानं हात फिरवला आणि गाला हात फिरवल्यामुळे त्याच्या गालाला काळं लागलं. त्या मुलाची आई म्हणाली, म्हातारी वेडी आहे, मेकअप काळा झाला. आणि त्या आईनं त्या मुलाचा चेहरा पुसला. दुसऱ्या दिवशी आईची पूजा संपली आणि मुलाला काम सांगितलं. मुलाच्या हाताने अत्तराची बाटली फुटली. 2000चं नुकसान झालं म्हणून आईने त्या मुलाच्या थोबडीत मारली. मुलाच्या तोंडावर वळ उमटला. वर सुगंध होता पण मध्ये क्रोध होता. त्या म्हाताऱ्याचे वरून काळं लावलं होतं पण तिच्या मनामध्ये प्रेम होतं. म्हणून विवेक आणि सत्संग यातला हा फरक आहे की विवेक हा सत्संगामुळेच प्राप्त होऊ शकतो. इथे कोळशाचा हात लागल्यानंतर
राग आला, तिथे चापट मारल्याचे लाल पोट उमटलंय, तिथं क्रोध उत्पन्न. याचा समन्वय जीवन जगताना साधला पाहिजे, म्हणून हा दृष्टांत मुद्दाम सोपा सांगितला. दुरितांचे तिमिर जाऊ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. दुरित म्हणजे पाप करणारे लोक, जे सगळ्यापासून दूर आहेत, अज्ञानामध्ये आहे, अंधारात आहे, ते कळल्यावर तरी असं वागू नये, म्हणून जो जे वांछिल तो तर प्राणी जात. कायिक वाचिक मानसिक अशा सगळ्या पापापासून दूर होणं म्हणजे एका अर्थानं सज्जन होणं. पण दुरिताची व्याख्या माऊलींनी अशी केलेली आहे की कायिक वाचिक आणि मानसिक पापातून मनुष्य दूर झाला. दुरितांचे तिमिर जाव. अंधार कोणाच्या जीवनामध्ये आहे? जी माणसं कायिक वाचिक आणि मानसिक पाप करतात, त्यांच्या जीवनामध्ये अंधार आहे, ते अज्ञानी आहे. आणि म्हणून विश्वास, श्रद्धा, परोपकार, सहकार्य, चारित्र्य, बुद्धी, प्रामाण्यता, श्रद्धा उत्पन्न करणं अत्यंत आवश्यक. हे दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. त्यांनी त्यांचा जो अंधारामुळं म्हणजे स्वधर्म रूपी सूर्याचा उदय त्यांच्या जीवनामध्ये व्हावा, अशा प्रकारची मंगल इच्छा माऊलींनी पसदान म्हण. मग स्वधर्म म्हणजे मी कोण आहे, माझं काम काय आहे? तसं तर मला जो जे वांछिल तो ते लाहो असा विचार केला तर पतंगा दिव्यावर उड्या मारतो आणि स्वतःला संपवून घेतो. पण काजवा हा स्वयंप्रकाशित असतो, इतरांना प्रकाश देतो. स्वयंप्रकाशित इतरांना प्रकाश देणं म्हणजे स्वधर्म आहे. आणि परप्रकाशित राहणं म्हणजे हा अधर्म. दुसऱ्याच्या स्वधर्म निधनम श्रेय, परधर्म भयावा असं जे म्हणलंय, त्या दृष्टिकोनाने स्वधर्म सूर्य पाहो हे माऊलींनी म्हणलं. अशा प्रकारचा स्वधर्म करता आला पाहिजे, म्हणून संचितांनी वंचितांना देणं खऱ्या अर्थात तो स्वधर्म. अशा प्रकारचं मूल्यमापन याच्यामध्ये केलेलं आहे. पण जीवाला सगळंच कळत नाही असं नाही, आणि जीवाला सगळं कळतं असंही नाही. जेवायचं कळतं मनुष्याला, पण किती जेवायचं कळत हे वास्तव नाही. लग्नाला मनुष्य जातो आणि जेवायचं म्हणतो, लग्नातच जेवणार, आता घरी काही जेवणार नाही. पण किती जेवायचं कळत नाही, अजूनही कळत नाही लोकांना. अनेक लग्न लोकांनी जेवले. सज्जन म्हणून घेण्याचं ध्येय नसतं, दुर्जन म्हणून घेण्याची लाज वाटते. म्हणून दिसायला माणसासारखं असायला देवासारखं असतं. माणूस जर दिसला तरी तो देवासारखा असला पाहिजे. जे नसेल ललाटी ते तो देतो तलाठी, असं म्हणलं गेलं की जे ललाटीच नाही अशा प्रकारची प्रॉपर्टी तलाठी आपल्याला देतो. म्हणून संतांची भूमिका कशी आहे? न त्वं कामये राज्यम न स्वर्गम न पुनर्भवम कामये दुःख तत्पाणाम प्राणीना मार्ती नाशण. मला राज्य नको, स्वर्ग नको, मोक्ष नको, केवळ दुःखितांचं दुःख नाहीसं करावं एवढीच माझी इच्छा आहे. हीच भावना माऊलींच्या पसदानामध्ये दिसते. संतांचा अवताराची पार्श्वभूमी काय आहे तर करुणा. ज्ञानोबा म्हणाले अमूर्ताकडून मूर्ततेकडे मनुष्य गेला पाहिजे. उद्धाराची तळमळ ही अंतःकरणातून निर्माण. अशा प्रकारे उद्धाराची तळमळ अंतःकरणात निर्माण व्हावी म्हणून हा विषय मांडला. वर्ष तर सकळ मंगळ ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो तया होता. सर्वांचं मंगल आणि कल्याण करणारी भावना असलेले लोक हे जन्माला आलेले आहेत, ते निरंतर येत असतात. ते एकमेकांना भेटले पाहिजे, त्या सर्वांनी म्हणून काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे. पवित्र कल्याणकारी तत्वांचा वर्षा त्यांनी केला पाहिजे. आणि ती कशी असली पाहिजे तर एका अर्थाने निस्वार्थी असले पाहिजे. आणि असे निस्वार्थी प्रेमाचा वर्षा करणारी माणसं प्राणी मात्रांना निरंतर भेटत राहतात. याच्या पाठीमाग कसंही काल्पनिक नाही आहे. हा एका अर्थानं माऊलींनी ती मागणी केलेली आहे ती आपल्यासाठीच केली. मागणी ही अंतःकरणामध्ये बसली पाहिजे म्हणून त्याचं वर्णन आहे. म्हणून शारीरिक मानसिक आध्यात्मिक स्वरूपाचं हे मांगल्ययुक्त जे आहे ती मनाची प्रसन्नता ही आत्म्याची प्रसन्नता असते. आणि त्यामुळे मनुष्याला आत्मबोध प्राप्त होतो. म्हणून खरं संत कोणाला शिष्य करत नाहीत, कारण समूह विद्या ही राजविद्या आहे. नराचा नारायण करणारे लौकिक व पारलौकिक सुख देतात. ईश्वरनिष्ठ हा निरहंकारी असतो. लक्षात घेतलं इतका फरक आहे. नराचा नारायण करणारे लोक लौकिक व पारलौकिक सुख देतात. संवेदना जाणणारे त्यावरच एका अर्थानं मानवी जीवन अवलंबून.
अशा प्रकारची संवेदना माऊलींनी पसायदानामध्ये मांडली. म्हणून देवाला सज्जनाशी घेणं देणं नाही. काही उपकार आई वडील करत नाहीत, पण संत करतात. संताचे फार मोठे उपकार आहे. लोणी ऊब मिळताच वितळत. संत दुसऱ्याची आस लागले की वितळतात. लक्षात घ्या. संतांना सुद्धा कोणाचं दुःख लागलं तर ते वितळून जातात. ते कठोर होत नाही. वज्रावणे कठीण म्हणले मेणावणे वर्ण केले. तसं ज्ञानोबा म्हणतात की तोही माझा आत्मा आहे आणि म्हणून त्याने रेड्याच्या मुखातून वेद म्हणून घेतले. रेड्याच्या पाठीवर मारले चापकाचे वळ माऊलींच्या पाठीवर म्हटले. अशा प्रकारची भावना आत्मवत सर्व भूतेषु ही माऊलींनी पसायदानात मांडली. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे आर्णव पियुषांचे. ईश्वरनिष्ठ मंडळी जी आहे यांनी मांगल्याची कृपा करत आहेत. म्हणजेच चालत्या कल्पवृक्षाची ती वणे आहे की तुम्ही कुठली इच्छा व्यक्त करा ती पूर्ण होते. चैतन्याने भरलेले चिंतामणीचे गाव आहे जिथं कशाची तुम्हाला चिंता राहणार. आणि बोलत्या खळखळणाऱ्या अमृताचे ते समुद्र आहे. आज समाजामध्ये स्थिती आहे की कोणी कोणाशी बोलत नाही, कोणी कोणाला कल्पवृक्षासारखं सावली देत नाही. अशा स्थितीमध्ये माऊलींचं पसायदान हे त्रिकाळ काळामध्ये मार्गदर्शन करणार. संत वृत्तीच्या मंडळींनी कल्पवृक्ष असावे, त्यांनी अचल राहू नये, सतत फिरत राहावे. याचा अर्थ असा आहे की ज्यांना सत्संग करायचं, काहीतरी चांगलं काम करायचं, अशा सर्वांनी निरंतर फिरलं पाहिजे. मठ मंदिरात नको. यांची वृत्ती कशी असली म्हणजे चरय वेती आपला सहवास वारंवार इतरांना देणं. चिंतामणी जो खडा आहे त्याचं महत्व अचेतन आहे, तो जड आहे. पण संतांची उपाधी तशी नाहीये. ते अलिप्त राहणे नाहीयेत. निर्विकारता त्यांची आहे, परंतु ते त्यांच्याकडं षडरिपू नाहीये. कल्पतरू चिंतामणी सर्व देतात, पण आपल्यासारखे करती तात्काळ अशा प्रकारचे संतच असतात. त्याचं वर्णन त्यांनी केलेलं. समुद्राप्रमाणे भरती ओटी नाही, खारड वृत्ती नाही, प्रवृत्ती पूर्ण असलेले संत असतात. म्हणून त्याचं पियुषांचे वर्णन केलं. चंद्रमय जे अनांछण मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सज्जन सोयरे होत. संत शीतल आहेत पण कलंक रहित आहेत. चंद्रासारखे म्हणत ते तीव्र उष्णता रहित आहेत. उभं देणारे प्रकाश देणारे सूर्य आहेत. याचा अर्थ असा आहे की आपल्या जीवनामध्ये आपणही समाजामध्ये अशा प्रकारचं वागलं पाहिजे. संत म्हणजे काय की सगळ्या चांगल्या लोकांना एका खोलीत बंद करायचं आणि याला संत मंडळी म्हणा असं नाहीये. संतांचा जो भाव आहे, संतांची वृत्ती समाजामध्ये निर्माण करणं, ती कोणाच्या अंतःकडे निर्माण होऊ शकते. म्हणजे की खरा संन्यासी हा खरा ब्रह्मचारी असू शकतो, नसू शकतो. ब्रह्मचर्य आणि संन्यासी वृत्ती आहे, व्यक्ती नाहीये. तर ही अशा प्रकारची वृत्ती निर्माण व्हावी सदाचाराची असं गेले. आणि चंद्र वृक्षामध्ये एक औषधी रस असतो, त्याची मनाची अधिष्ठाय देवता चंद्र आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं कामासक्त उष्णा प्रकाश पण संतांकडे नसतो. ते अत्यंत निष्कलंक असतात. म्हणून संतांनी कसं वागावं आणि लोकांनी संत कसं व्हावं अशा दोन्ही प्रकारचं मार्गदर्शन माऊलींच्या पसायदानामध्ये मिळतं. मारतंड जीवन समूहाचा आत्मा आहे, निष्काम कर्मयोगी. संत ताप देत नाहीत, ते मारतंड आहे, आत्मतेज आहे. म्हणून सदा सज्जन सोयरे होत. पाहुणे आणि सोयरेमध्ये फरक आहे. सोयरे म्हणजे सोय करणारे, पाहुणे म्हणजे सोय करून घेणारे. म्हणून आपण कोणाचे पाहुणे आहोत आणि कोणाचे सोयरे आहोत याचा विचार केला पाहिजे. पुढच्या वेळेमध्ये म्हणतात किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिन्ही लोकी भजिजो आदि पुरखी अखंडित. देव मानव असुरी वृत्ती असलेल्या लोकांनी संत संगतीत पूर्ण होऊन सुखी व्हावं आणि आदिपुरुषाचं भजन अखंड कर. कारण अधिष्ठान अत्यंत आवश्यक आहे. अधिष्ठान आदिपुरुषाचं आवश्यक. आणि पुढे म्हणले की समुत्कर्षानंतर जसं म्हणले की निष्क्रियता यावी. एका अर्थानं सत्व रजतम या तिन्ही गोष्टींचा एका अर्थानं विलय व्हावा अशा प्रकारची भावना या पसायदानामध्ये माऊलींनी व्यक्त केलेली आहे. हा सगळा चिंतन करत असताना शेवटी माऊली असं म्हणतात आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोक ये दृष्टादृष्ट विजय होवावेच. या सद्विचारावर विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून धर्माचं आचरण प्रत्येकाने करावं. आणि क्रियमाणात तरी म्हणजे प्रारब्ध संचितामध्ये
विचार न करता क्रियमाणात तरी मनुष्याने चांगला योगक्षेम करावा असं त्याचं वर्णन केलं. ऐहिक सुखाबरोबर पारमार्थिक आत्मिक समाधान प्रत्येकाला मिळावं. समाजात आपण बघतोय समाजामध्ये श्रमजीवी लोक आहेत, बुद्धिजीवी लोक आहेत, पण परोपजीवी पण लोक आहेत. म्हणून परोपजीवी जर व्हायचं नसेल तर ग्रंथोपजीवी झालं पाहिजे. जेव्हा मनुष्य हा ग्रंथोपजीवी होतो तेव्हा मनुष्य श्रमही करतो, तो श्रमजीवी पण होतो, बुद्धिजीवी पण होतो, पण परोपजीवी राहत नाही. कोणीही परोपजीवी राहू नये म्हणून ग्रंथोपजीवी व्हावं किंवा सगळ्या प्रकारचे प्रश्न सुटतील असं म्हणलेलं. आणि म्हणून आपल्याकडे म्हणलं की वाचाल तर वाचाल, याचा अर्थ असा आहे की आपण वाचन केलं पाहिजे. ग्रंथ हे एका अर्थानं अज्ञान ग्रंथीचे छेदन करतात. आपल्या शरीरामध्ये ग्रंथी आहेत, या सगळ्या ग्रंथींना, या सगळ्या षडचक्रांचं भेदन करणाऱ्या, शरीरामध्ये ज्या आपल्या कॉर्डिस चेतना पेशी आहेत, अशा या सगळ्या ग्रंथींचं छेदन करणारा हा ग्रंथच असू शकतो. ग्रंथामुळं, वाचनामुळं मनुष्याच्या ग्रंथीचं छेदन होतं आणि खऱ्या अर्थानं त्याची सुषुम्ना नाडी आहे, ती ज्ञानाची लालसा आहे, ती जागृत होते. म्हणून कर्म दुःखदायी फळ देतं, विकर्म सुखदायी फळ देतं, अकर्म फळ मात्र निष्पत्ती नाही. अशा प्रकारचं अकर्म फळ मागितलंय. म्हणून क्रियमाण संचित प्रारब्ध करावे तसे भरावा, हा जो शास्त्राचा नियम आहे त्या दृष्टिकोनातून माऊलींनी ज्ञान ग्रंथाचा जर मनुष्याला बोध झाला तर मनुष्य क्रियमाणामध्ये तो आसक्तीनं व्याप्त होणार नाही, तो एका अर्थानं सावधून जीवन जगेल. प्रत्येकाने ग्रंथोपजीवी झालं पाहिजे अशा प्रकारचा आग्रह समर्थांनी मनात प्रसादाच्या शेवटच्या श्लोकात केला. येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावं, येणे वरे ज्ञानदेव सखिया झाला. शेवटी संत व श्रोत्यांनो, निवृत्तीनाथांना त्यांनी ग्रंथांचं जीवन, ग्रंथ जीवनात कसा आणावा, त्याचा अंगीकार कसा करावा, आणि जर अशा प्रकारचा अंगीकार केल्यानंतर तो मी ग्रंथ लिहिलेला आहे ज्यामुळे लोकांचं जीवन प्रसन्न होईल, चांगलं होईल, असा ग्रंथ लिहिल्यामुळे माझ्यावर तुम्ही प्रसन्न व्हावं आणि सगळ्यांचं कल्याण करणारा मला पसाय दान द्यावं, अशा प्रकारची माऊलींनी मागणी केली. भागयज्ञ ईश्वराला अर्पण केला आणि तो अर्पण केल्यानंतर सगळ्यांचा अभ्युदय होईल अशा प्रकारची मागणी माऊलींनी केली. पण जगातील द्वेषाचे, हिंसेचे वातावरण निवळावं, व्यक्तित्व हे राष्ट्रीयत्व व्हावं, विश्वबंधुत्वाची देणगी याचा अर्थ ग्लोबलायझेशन व्हावं, विज्ञान अध्यात्माचं एका अर्थानं समग्र चिंतन व्हावं, अशा प्रकारचं चिंतन एका अर्थानं माऊलींनी पसायदानामध्ये मांडलेला. पसायदान एका अर्थानं त्याचा जर सूक्ष्मपणे अभ्यास केला आणि आपल्या सगळ्यांचे लक्ष आहे की खरंच पसायदान ही माणसाचं जीवन वरदान आहे. आणि हे जर वरदान आपल्याला ठरायचं असेल तर प्रत्येकाने पसायदानाचा निश्चितपणे अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. म्हणून संतांची मांदियाळी असेल, वर्ष सकळ मंडळी असेल, याचा उद्देशच असा आहे की जीवनाकडे एका अर्थानं सकारात्मक दृष्टीने बघ. विमला ठाकर नावाचे एक फार मोठे विदुषी होऊन गेले, त्यांनी सुद्धा माऊलींच्या पसायदानावर फार मोठं चिंतन मांडलेलं आहे. अनेकांच्या चिंतनामध्ये पसायदानाचे विविध गर्भित अर्थ हे व्यक्त होतात. मुख्य प्रामुख्याने असा आहे की मनुष्याचं पूर्णत्व त्याला प्राप्त व्हावं आणि प्रत्येकाने संत वृत्तीने वागावं. संत असणं आणि संत दिसणं यामध्ये फरक आहे. अशा प्रकारची मीमांसा माऊलींनी पसायदानामध्ये केलेली आहे. आणि म्हणून संत स्वरूप आपण व्हावं आणि समाजाला काहीतरी आपण द्यावं, अशा प्रकारची भूमिका पसायदानामध्ये माऊली मांडलेली आहे. माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे पसायदान हे जीवन वरदान असा विषय घेऊन आजचं आपण चिंतन केलेलं आहे. त्या सर्वांनी माझं ऐकून घेतलं, सगळ्यांचे धन्यवाद म्हणतो. जय जय रघुवीर समर्थ. पसायदान घेताय का महाराज? हो. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यदने तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अणवरत भूमंडळी भेटतु तया भूता, तरा कल्पतरूंचे आरव. चेतना चिंता मनीचे गाव,
बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे आलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होणी तिन्ही लोकी, भजिजो आदि पुरखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये, दृष्टा दृष्ट विजय होवावे जे, एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसावो, येणे बरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे बरे ज्ञानदेव सुखिया झाला. ज्ञानेश्वर महाराज की जय.